नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत ताडपत्री अनुदान योजनेबद्दल. पिकांचे संरक्षण, कमी खर्चात जास्त फायदा आणि सरकारकडून मिळणारे अनुदान हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेऊ. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रशेजाऱ्यांना सुद्धा शेअर करा. शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ताडपत्री अनुदान योजना. या योजनेत शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी 50% अनुदान मिळते. म्हणजेच तुम्ही फक्त अर्धी रक्कम भराल आणि उर्वरित सरकार तुमच्या खात्यात जमा करेल. या योजनेचा उद्देश काय आहे? ताडपत्रीचा उपयोग फक्त पिकांचे संरक्षण करण्यासाठीच नाही, तर गोदाम, तात्पुरते शेड, बाजारातील स्टॉल्स आणि घरगुती कामांसाठीही करता येतो. या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करणे, शेती उत्पादन सुरक्षित ठेवणे, कमी खर्चात जास्त फायदा देणे. पात्रता आणि अटी. ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, पण एका कुटुंबातून फक्त एकाच शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. जर पूर्वी तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही. आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील: ताडपत्री खरेदीचे बिल, आधार कार्ड, 712 व 8A उतारा, बँकेचे पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र लागल्यास, पासपोर्ट साईज फोटो. अर्ज प्रक्रिया कशी आहे? अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत, तालुका कृषी विभाग किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. अर्जाची छाननी झाल्यानंतर सरकारची अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होईल. अर्जाच्या तारखा. अर्ज करण्याच्या तारखा जिल्ह्यानुसार बदलतात, म्हणून वेळेत माहिती घेऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. आपल्या तालुका किंवा जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधा. शेतकरी बांधवांनो, ताडपत्री अनुदान योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. ही योजना वापरून पिकांचे नुकसान वाचवा आणि स्वतःचा खर्च कमी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.